बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून मी माझी मी 2019 पासून लातूरमध्ये आहे. या अगोदर जे माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर पुण्याला होतो. 2019 पासून मी इथं आहे. माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली एक विचार चालू आहेत की नेमकं आपण फेसबुकच्या माध्यमातून बघतोय सर्व काही गोष्टी, पण हे प्रत्यक्षात का येत नाही. मी राहतो गवळीनगर भागामध्ये. आता मागच्याही 2-3 निवडणुका गेल्या, आताचाही काळ गेला, तर मी नेहमी नोटीस करतोय की आपल्या समाजाकडून का असं. आता आमच्या भागामध्ये मी गेली 5-6 वर्षापासून बघतोय RSSचे लोक घरी येऊन काही ना काही देऊन जातात, म्हणजे ते त्यांच्या नेटवर्कमध्ये सक्षम आहेत आणि ते चालू आहे. तर मी कंटिन्युअसली ते विचार करतोय की हे आपल्याकडून का होत नाही. आपण मोबाईलवर बघतोय, TV वर बघतोय, मोठ्या मोठ्या सभा होत आहेत, पण आपले कार्यकर्ते का दिसत नाहीत. मग ते माझ्या डोक्यामध्ये एक संभ्रम तयार होतं की कशामुळं काय. तर आज येऊन मी प्रत्यक्षात पाहिलं की कुठंतरी आपलाच समाज कमी पडतोय ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आपण एनर्जीने येतोय, सुरुवातीला एनर्जेटिक राहतोय, करतोय आणि मधल्या काळामध्ये पळून जातोय. तर हा गॅप जर आपल्याला भरून काढायचा असेल, माझं एक विश्लेषण, तर आपल्याला प्रत्येकाने आपापली एक टीम करून आपल्याला प्रत्येकाच्या आपल्या लोकांच्या प्लस इतर समभाव धर्माच्या लोकांच्या घरोघरी जाऊन आपल्याला समता सैनिक दल पोहोचावं लागेल सर. कारण माझं तर गेली 6 महिन्यापासून वर्षापासून चालू होतं की मला चळवळीत यायचं आहे. कांबळे सर आहेत, गवळीनगरमध्ये राहतात, तर त्यांनी आमच्या भागामध्ये कॅलेंडर वाटप करत येत असताना मी त्यांच्याकडून आवर्जून नंबर घेतला की सर मला आपल्यासोबत काम करायचं आहे, पण मला असं प्लॅटफॉर्म भेटत नाही की बाबा ऑफिस कुठं आहे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यांच्याकडून मी नंबर घेतला. 2-4 वेळेस माझी कॉलही झाली या 6 महिन्यामध्ये, पण मला ते सरांकडून तसा रिस्पॉन्स भेटला नाही. मग SSD सर म्हणून मी लिहिलेलं माझ्या मोबाईलमध्ये होतं, तर ते माझे वैभव म्हणून एक सहकारी आहेत आमचे. तर आम्ही दोघं मिळून ठरवलं की आपण काहीतरी सुरुवात करू. SSD सर म्हणून हे नाव माहिती नव्हतं मला. मी फक्त सरांना कॉल केला, त्या सरांनी योग्य प्रकारे आम्हाला अटेंड केलं माझा कॉल, आणि त्यांनी स्वागत आहे या आपण असं बोलले. तर सांगण्यामागचं एकच आहे सर, मी खूप तळमळीने आलो या गोष्टीमध्ये. माझं जर पार्श्वभूमी बघितली तर माझे वडील, आम्ही मूळ मुंबईचा माझे वडील जुन्या RPI मध्ये कार्याध्यक्ष म्हणून मुंबई अंधेरीमध्ये चांगल्या पदावरती काम करत होते पण कालांतराने वडील वारले. ती कुठंतरी वडिलांची धमक माझ्यामध्ये आहे, म्हणून मला एखादी गोष्ट बघितली की ती राहवत नाही. गल्लीमध्ये सुद्धा एखादा जो चुकीच्या पद्धतीने वागतो तर मी वाद करणारच त्या व्यक्तीसोबत. ह्या इलेक्शनमध्येही तीच गोष्ट घडली. मला एक जाणवत होतं की आपण प्रचाराच्या बाबतीत किंवा एक संघटना म्हणून जे आहे तर आपण कुठंतरी कमी पडतोय, तर ते आज मला दिसून आलं. तर ह्याच्यामध्ये एकच पर्याय आहे सर, मी सगळ्यांना एक विनंती करतोय, इथून पुढे जशी आपली सभा होईल, टीम वाढेल, तर आपण टीमवर्कच्या हिशोबाने आपण प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचू. कारण आम्हाला सुद्धा मला सुद्धा माहिती नव्हतं की SSD कुठं काम करते, काय करते आणि काय नाही. फक्त मोबाईलवरती बघतोय, मोबाईलवरती कमेंट टाकतो, SSD अधिकाऱ्यांचा नंबर मिळेल का, समता सैनिक दलांच्या अधिकाऱ्यांचा नंबर मिळेल का, पण रिप्लायमध्ये कोणीच नंबर देत नाही. म्हणजे असे माझ्यासारखे कित्येक सर आहेत. सांगण्यामागचा उद्देश, तर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला सोशल मीडिया थोडं बाजूला सोडून, ते तर आपल्याला चालवायचंच आहे नेटवर्किंगसाठी. सोशल मीडिया थोडा बाजूला सोडून आपल्याला ग्राउंड लेवलवरती घरोघरी जावं लागेल, आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीला आपण हस्तांतरित विचार करूया. आणि आलटे सरांचा आणि लांबतोरे सरांचा मी आभार मानतो की यांनी मला इथं समता सैनिक दलात प्रवेश मिळवून दिला आणि मला एक नवीन ऊर्जा मिळाली याच्यामध्ये. आणि मी सकाळीच ठरवून आलो की बाबा आपल्याला स्वतःसाठी तसेच समाजासाठी काम करायचं आहे. आज मी गल्लीमध्ये जर मी साक्षर झालो समता सैनिकच्या माध्यमातून, तर मी माझ्या गल्लीला प्रोटेक्शन देऊ शकतो. असं प्रत्येकाने जर आपापले स्वतः साक्षर होऊन आपण केलं तर आपण आपल्या भागाला प्रोटेक्शन देऊ, आणि अशाच पद्धतीने आपले जे काही
विरोधक आहेत त्यांना आपण टक्कर देऊ शकतो. मला फक्त मी प्रवेश इथं घेतलोय आणि इथून पुढे मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेन. आपण मला एक संधी दिलात आणि मी सोडतो.